योगिता, मी मागच्या वेळेला काय सांगितलेलं ते डोक्यात घुसतंय का तुमच्या? तुम्ही लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे मी खूप प्रयत्न करते स्ट्रॉंग राहण्याचा. मी त्या भांडणांच्या सिच्युएशन मधून पण लांब निघून जाते, पण मी त्यांना काही उलट उत्तर देत नाही. मी खूप कोपऱ्यात निघून जाते, पण हे किती दिवस मी करू शकते? योगिता, याचाच अर्थ असा आहे, मागच्या वेळी जे काही मी तुम्हाला सांगितलंय, तेजजींनी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे ते अजिबात तुमच्या डोक्यात घुसत नाही आहे. तुम्हाला याचं मानधन मिळतंय, इथे राहण्याचे पैसे मिळतात तुम्हाला. लक्षात येते का तुमच्या? असंच तुम्हाला मध्ये सोडता येणार नाही आहे, हे तुम्हाला मदतीसाठी मी सांगतोय. मी ते खूप ॲप्रिशिएट करते बिग बॉस. योगिता, तुम्ही टीव्ही ॲक्ट्रेस म्हणून इंडस्ट्रीत काम करताना, हो बिग बॉस. मग तुम्हाला हा कशा प्रकारचा शो आहे हे तर आधीपासूनच माहीत असेल. माहीत होतं, पण इतक्या ॲग्रेशनने आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने लोक रूल्स तोडून खेळत असतील ह्याची आयडिया नव्हती मला. योगिता, आम्हाला समजत नाही की नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे. बाहेर एक वेळचं जेवण मिळत नाही, लोकांना छत्रछाया मिळत नाही, म्हणून ते तडफडत असतात. इथे तर तुम्हाला निवांत 1 वीक अजून काढायचं आहे. तुम्हाला खायला मिळतंय, मस्तपैकी AC रूम्स आहेत, तरीही तुम्हाला प्रॉब्लेम. निक्की, जान्हवी या पूर्णपणे आर्याला टार्गेट करत आहेत. तुम्हाला कोणीच घरात काही बोलत नाही. इनफॅक्ट बाहेर तर तुमची सगळेजण कौतुक करत आहेत. तुम्ही खूप चांगल्या खेळत आहात असंही बोलत आहेत. आणि अशात तुम्ही अशा प्रकारचा विचार करत इथून निघण्याची भाषा करू लागला तर तुम्हाला बिग बॉसला तर दंड भरावा लागेलच. शिवाय बाहेरही तुम्हाला लुझरचा टॅग लागेल, तो तुम्हाला सहन करावा लागेल. अजून 1 आठवडा आहे, व्यवस्थित विचार करा आणि टिकून राहा. बिग बॉसला आशा आहे की लोक तुम्हाला लाथ मारून वोट आउट करून घरातून बाहेर काढतील, कारण की तुमच्यासारखे लोक आमच्या या बिग बॉसच्या गेमसाठी खूप मोठा खतरा आहेत. मी 1 वीक दिला, मी जेन्युअनली 1 वीक दिलाय स्वतःला. मी खरंच त्या 1 वीक मध्ये खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला, या अपेक्षेने की मी या वीकेंडला मी घरी जाईन. काल पण ते नाही झालं. काल पण मी ओके होते, मी अपसेट होते, पण मी ओके होते. पण तुम्ही प्लीज टीमशी बोला, टीम माझ्याकडून रिक्वेस्ट करा. मला खरंच नको आहे ती ट्रॉफी. मी बाहेर जाऊन सुद्धा स्वतःला काम डाऊन करेन अँड आय बी फाईन. आणि थँक्यू तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल. आणि तुमचा निर्णय होईपर्यंत मी स्वतःला खूप पॉझिटिव्ह ठेवेल. चुपचाप कोपऱ्यात जाऊन बसा. 1 आठवडा तोंडही दाखवू नका आम्हाला, कारण की तुमच्यामुळे आमची TRP कमी होते. तुम्ही जाऊ शकता योगिता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच यार व्हिडिओला लाईक करा. असं काहीतरी वेगळं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतोय. आणि योगिताच्या बाबतीत खरोखरच खूप डिसअपॉइंटिंग आहे. आपण बघितले इतर आतापर्यंत जे चांगले म्हणजे अशी शांत स्वभावाची लोक वगैरे असतात, ती प्रेक्षकांना इतकी म्हणजे प्रेक्षकांना आवडतात, पण या गेमसाठी ते सूट होत नाहीत. लवकरच ते वोट आउट होतात, नॉमिनेशनला जातात, त्यानंतर त्यांना वोटही मिळत नाहीत, वोट कमी मिळतात आणि ते घरातून बाहेर पडतात. पण कुठे ना कुठेतरी मनामध्ये सगळ्या लोकांचे असते की अशी लोक डिझर्व करतात, ते जिंकायला पाहिजेत. पण चांगली लोक लवकर चांगली लोक जग का सोडून जातात रे लोक, असं म्हणतात ना, त्याच प्रकारे चांगली लोक बिग बॉसचं घरी सोडून लवकरच निघून जातात. आता योगिता इथे चांगली आहे, पण ती खूप वीक आहे यार. असं कोण गिवअप कोण करतंय का? मागच्या वेळेस शिवानी सुर्वेनं पण असं काहीतरी केलं होतं आहे ना, पण ती पुन्हा एकदा आली होती. आता यावेळेला योगितानं असं काहीतरी केलं तर अवघडच आहे, काय माहीत. पण योगिताने असं केलं नाही पाहिजे. तिला तर कोण त्रास पण देत नाही, सगळेजण तिचं म्हणजे कौतुकच करतात योगिताचं. तिला जास्त कोणी इतकं त्रास देत नाही, कोण काही बोलत पण नाही तिला. ती टास्क पण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते, पण तरीही तिला तिथून घरातून बाहेर निघून जायचं आहे. काय आय डोंट नो काय तिच्या मनामध्ये चाललंय. इतकीच ती अशी म्हणजे नाजूक होती तर तिने या शोमध्ये यायलाच नको होतं. आता ही ॲक्ट्रेस आहे, शूटिंगसाठी यांना जवळपास कधी कधी तर महिना 2-2 महिने कोणत्या तरी मूवीसाठी काहीतरी प्रोजेक्ट असेल तर बाहेर राहावं लागतं. पण त्यावेळी पण असंच रडणार आहे की ती कामावर? हे पण कामच आहे, हे पण शूटच आहे ना तिच्यासाठी, कारण की ती एक प्रोफेशनल ॲक्टर आहे. मग हे कितपत योग्य आहे याचा योगिताने स्वतःच विचार केला पाहिजे. योगिता चांगलं खेळत होती, तिची स्पष्ट मतं पण दिसत आहेत, पण हे खरोखरच डिसअपॉइंटिंग आहे. आशा करतोय व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा. 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट आहे, नक्कीच सबस्क्राईब करून आपलं 1000 टार्गेटचं सबस्क्रायबर पूर्ण करण्याचं टार्गेट पूर्ण करा. ठीक आहे, झालं माझं पण संपलं, मी पण गिव्ह अप करतो. बाय.